आज आपण बनवूया तांदळाच्या पिठापासून फक्त 5 मिनिटात एकदम टेस्टी अशी घावणी आणि झटपट बघा मस्त जाळी आली. तर नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर घावणी बनवण्यासाठी नॉर्मली आपण जे तांदळाचं भाकरीसाठी मी पीठ दळून आणलं ना तेच आहे आणि एकदम बारीक दळून आणलेले बघा. त्याच्यामध्ये दुसरं कुठलंही याला स्पेशल असं पीठ बनवायची गरज नाही. जे आपल्या घरात आहे त्याच्यापासूनच 5 मिनिटात अशी आपली ही घावणी तयार होतात. तर 1 वाटी आपण इथे पीठ घेतले तांदळाचं, त्याच्यात आता पहिले तर 1 वाटी आपण पाणी घेतले. हे थोडं थोडं टाकून मिक्स करू. तुम्ही जर पूर्ण पाणी टाकलं तर गाठी गाठी होत्याल. तर याला पूर्ण पाणी आपल्याला 1 वाटी पिठाला 2 वाट्या लागणार आहे पाणी, पण आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग गाठी होतील याच्यामध्ये. एक असं व्यवस्थित पूर्ण पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटी पूर्ण टाकली बघा. त्यानंतर आता आपण हे थोडं उरलेलं पाणी होते पण टाकले. पूर्ण असे आपण 2 वाट्या इथे पाणी वापरले बघू शकता तुम्ही. आणि बघा असं पद्धतीने एवढं आपल्याला पातळ हवं आहे, म्हणजे 1 वाटीला बरोबर 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता ना पूर्णपणे मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला. आधी मीठ टाकायचं नाही, जेणेकरून म्हणजे पाण्याचा जर अंदाज कमी जास्त झाला तर ते सपक होते, चव थोडीशी हे लागेल. तर मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाका. तर मी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यात मीठ टाकले. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं हे पीठ घावण्याचं तयार झालं आहे. तर इकडे बघा आता आपण भिडाचा तवा घेतला. नॉर्मली तुम्ही डोशाचा तवा घेतला ना त्याच्यामध्ये पण व्यवस्थित बनतात, पण तवा एकदम छान कडकडीत गरम करायचा आहे. त्यानंतर याला कांद्याने आता ब्रशने असं तेल लावून घ्यायचं आहे. तर ब्रश हा प्लास्टिकचा असतो ना, त्यामुळे शक्यतो कांद्यानेच लावा, हेल्दी असतं ते. ब्रश प्लास्टिकचा असतं तर गरम याच्यावर थोडंसं हे वाटतं मला, तर त्यामुळे मी ते कांद्याने लावले बघा. आणि व्यवस्थित असं सगळीकडून तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. म्हणजे साईडला थोडंसं जास्त तेल लावायचं, जेणेकरून साईडलाच जास्त चिटकतं ना. मध्ये लगेच गरम होतं तवा, पण साईडनी व्यवस्थित गरम होत नाही लवकर. तर आपल्याला याच्यावर घावणी टाकायच्या आधी काय करायचं आहे, 1 वेळा हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा. अशा पद्धतीने 1 वेळा छान मिक्स करून घ्या. त्यानंतर बघायचे तवा आपला एकदम छान असा गरम झालेला आहे. तसंच पहिलं टाकताना साईडनी टाकायचं बघा, म्हणजे साईडचं भाजायला वेळ लागतो ना, त्यामुळे पहिलं असं साईडनी टाकायचं, मग मधोमध टाकायचं. हे बघा. आता याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला, आणि जास्त वेळ नाही, 3 ते 4 सेकंदच आपण याच्यावर ठेवायचं झाकण, लगेच काढायचं बघा. जास्त वेळ नाही याला लागत. हे बघा व्यवस्थित असं आपलं हे घावणं तयार झालं आहे. आता याला आपण हे बघा असं हलक्या हाताने असं काढून घ्यायचं. मस्त एकदम जाळीदार असं ही आपली घावणी तयार झाले आणि एकदम झटपट आपण अशी बनवून खाऊ शकतो. तर बघा तुम्ही मस्त किती जाळी आली याला. आणि खालच्या साईडने पण तुम्हाला दाखवते. हे बघा अशा पद्धतीने झटपट अशी ही घावणी बनवून घ्यायची. तर त्यानंतर दुसरा बनवताना पण तवा स्वच्छ साफ करून घ्यायचा, त्याला तेल लावायचं आणि त्यानंतर परत असं साईडने टाकायचं पहिलं, त्यानंतर मग मध्ये टाका. खूपच अशी छान बघा याला जाळी पडायला लागली. आणि आपण याच्यात काहीच टाकलं नाही, फक्त पाणी आणि मिठाचाच वापर केला आहे आणि एकदम मस्त असे आपली घावणे झटपट असे तयार होतात. तर कुणाकुणाला असे बनवलेले आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी बनवलेत ते एकदम परफेक्ट झालेत का नाही ते पण सांगा, कारण मी हे ना पहिली वेळेस ट्राय केलेत आणि तुम्हाला सोप्यात सोपं दाखवायचा प्रयत्न केला आहे. कारण जे कोकणी लोक बनवतात ना, तर मी म्हणजे बघितलं आहे की ते तांदूळ धुवून याचं पंख्याखाली सुकून मग दळून आणून बनवतात. तर आपण इकडे हे 5 मिनिटात बनवलेत बघा. तर तुम्हाला आवडले की नाही नक्की सांगा. आणि एकदम सॉफ्ट असे झाले. मस्त जाळीदार आपली घावणी तयार आहे. तर तुम्हाला हा रेसिपी आवडली असेल व्हिडिओ, तर व्हिडिओला लाईक करा.